रामकृष्ण हरी. 14 तारखेला संक्रांत मंगळवारी. त्या दिवशी काय करायचं, लवकर उठायचं. उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायची, पांढरी तीळ. तिळाचं उटणं बनवायचं, ते अंगाला लावायचं. सर्वांच्या घरामध्ये सर्व जेवढे मेंबर आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे. ते झाल्यावर सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय राहायचं नाही. सूर्याला अर्घ्य देतानाही पांढरं तीळ टाकायचं. आणि घरामध्ये जो पण आपण स्वयंपाक करणार त्याच्या इथंही पांढरं तीळ टाकायचं. आणि संक्रांतीच्या दिवशी 12च्या आत एक शेणीची गोवरी घ्यायची. ती एका म्हणजे पंतीमध्ये म्हणा किंवा काही तुमच्याकडे भांडं असेल तांब्याचं, त्याच्यात ती गोवरी ठेवायची शेणीची. त्याच्यावर कापूर टाकायचे, त्याच्यावर थोडं तूप टाकायचं, ती गोवरी जाळायची आणि काळं तीळ घ्यायचं. 16 वेळेस ओम सूर्याय नमः स्वाहा, ओम सूर्याय नमः स्वाहा 16 वेळेस काळ्या तिळची आहुती द्यायची दुपारी 12च्या आत. कारण उद्या संक्रांतीचं खूप सुंदर पर्व आहे. तुमच्या घरातलं काही असेल त्या तिळीच्याद्वारे म्हणा, काही म्हणा, ते सगळं वातावरण शुद्ध होऊन जावं अशी मी देवाला प्रार्थना करणार. उद्या तुम्हाला असं सर्व करायचं आहे. घरामध्ये अभद्र नाही बोलायचे. जे पण तुम्ही जेवण बनवणार त्याच्यात सर्व तीळ वगैरे टाका आणि गाईला दान द्या. मंदिराच्या बाहेर जे बसलेले असेल त्यांना पण दान द्या. दान देणं आणि वाण देणं दोघं वेगवेगळे प्रकार आहेत. वाण द्यावा लागतो, वाण घ्यावा लागतो. दान हे फक्त दान द्यावं लागतं. तर तुम्हाला यशाशक्तीप्रमाणे जे पण मंदिरात म्हणा, मंदिराच्या बाहेर म्हणा, गाईला म्हणा, तुमच्या यशाशक्तीप्रमाणे दान द्या. कुणी काय दान दिलं ते तसं नाही होऊ शकत. आपलं जे आहे तेच खरं आहे. तर अशा पद्धतीने संक्रांत करा. संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद करायचा नाही. आमच्या खानदेशमध्ये म्हणतात नाट लागते.